भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा असे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नाशिकच्या चौकात लावण्यात आले होते आणि खड्ड्यांमुळे वैतागलेल्या नाशिककरांच्या असंतोषाला निमित्त बनून कित्येक महिन्यांपासून झाकून ठेवलेला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा कोंबडा पुन्हा एकदा अरवू लागलाय। महायुतीमध्ये रायगडचा तिढा सुटत नसतानाच आता नाशिकमध्ये सुद्धा वातावरण चिघळायला लागलंय। एका बाजूला अघोषित पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री म्हणून वावरणारे भाजपचे गिरीश महाजन, तर दुसऱ्या बाजूला नाशिकवर आपलं वर्चस्व सिद्ध करू पाहणारे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ। नाशिकच्या रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे मागच्या काही दिवसांमध्ये 5 जणांचा नाहक बळी गेलाय, पण आपल्या राजकीय नेत्यांचं लक्ष मात्र रस्त्यांपेक्षा पालकमंत्री पदाच्या खुर्चीवरती जास्त आहे। आगामी कुंभमेळा तोंडावर असताना नाशिकमध्ये हे खड्ड्यांचं राजकारण नक्की कसं पेटलंय, विरोधकांपासून ते मित्रांपर्यंत सगळेच गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये काय एकवटलेत आणि नक्की पालकमंत्री पद कोणाला मिळणार, सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट। तर विषय असा आहे की नाशिकमध्ये या वर्षाच्या शेवटी कुंभमेळा भरणार आहे आणि या भव्य सोहळ्यासाठी शहरामध्ये महापालिका आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती विकास कामं सुरू आहेत। पण अख्ख्या शहरामध्ये एकाच वेळी रस्ते खोदणं, उड्डाण पूल, पायाभूत सुविधांची कामं वाढल्यामुळे नाशिककरांचे हाल बेहाल झालेत। रस्त्यांवरील खोदकाम, खड्डे आणि पावसाळ्यात साचलेला चिखल यामुळे अपघातांची मालिका सुरू असून गेल्या 5 महिन्यांमध्ये नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेलाय। या सगळ्याचा सर्वात मोठा फटका रोजच्या प्रवाशांना, दुचाकी स्वारांना, लहान शाळकरी मुलांना, आजारी वृद्धांना तसेच शहरातील व्यापारी आणि कामगार वर्गाला बसलाय, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात प्रचंड असंतोष आणि संतापाची लाट पसरली। हे सगळे एका बाजूला सुरू असतानाच नाशिकचे राजकारणी याच्यावरून मात्र आपली स्वतःचीच राजकीय पोळी भाजून घेण्यात व्यस्त आहेत। सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या खड्ड्यांविरोधात आवाज उठवला, नंतर काँग्रेस, आप, वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आंदोलनं छेडली। गंमत म्हणजे सत्तेत असूनही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा 2 आंदोलनं केली, पण पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असणारे आणि मंत्री असलेले दादा भुसे मात्र या संपूर्ण प्रकरणापासून अंतरावरतीच राहिले। या सगळ्यात सर्वात मोठी पंचायत झाली ती म्हणजे सत्ताधारी भाजपची। भाजपचे मनपा जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी तर थेट ठेकेदार नगरसेवकांचं ऐकतच नाहीत, उलट धमक्या देतात आणि उपठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचं काम करून घेतात असा उघड्या डोळ्यांनी अपयशाचा कबूलनामाच देऊन टाकला। नाशिककरांचा हा संताप पाहून महायुतीतील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना या सगळ्याचा अचानकच पुळका आला आणि त्यांनी थेट जमदग्नीचा अवतार धारण केला। भुजबळांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांना धारेवरती धरत ठणकावलं की नाशिककरांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, कामाला लागा। त्याचसोबत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनाही यात लक्ष घालण्याचा हळूच सल्ला देऊन टाकला। भुजबळ एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर नाशिकच्या रस्त्यांवर अचानक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बॅनर झळकले। त्यातला मजकूर असा होता की दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यातून मुक्त करा। जरी भुजबळांनी नंतर मला या फ्लेक्सबद्दल काही माहिती नव्हती असं सांगत कानावरती हात ठेवले असले आणि बॅनर काढायला लावले असले, तरी राजकीय वर्तुळामध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं ते होऊन झालं। नाशिकच्या अनेक महिन्यांपासून शांत असलेल्या पालकमंत्री पदाचा कोंबडा पुन्हा आरवला होता। महाराष्ट्रात एखादा आमदार मंत्री जरी झाला तरी तो पालकमंत्री होण्यासाठी धडपड करत असतो। आता ते कशासाठी, तर पालकमंत्री हा जिल्हा नियोजन व विकास समितीचा अध्यक्ष असतो, ज्याला वर्षाला त्या जिल्ह्यासाठी 300 कोटींपासून ते 1000 कोटी रुपयांपर्यंतचं बजेट मिळतं आणि ते बजेट कुठे, कसं आणि कोणत्या कामासाठी खर्च करायचं याचे सर्व अधिकार हे पालकमंत्र्यांच्या हातात असतात। कोणत्या आमदाराला किंवा नगरसेवकाला किती निधी द्यायचा हे पालकमंत्रीच ठरवतो। म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना खुश ठेवणं आणि विरोधी आमदारांची आर्थिक नाकेबंदी करणं हे या एका खुर्चीवरून सहज शक्य होतं। हे झालं सगळं एका नॉर्मल जिल्ह्याचं गणित। जर नाशिकबद्दल विशेष सांगायचं झालं तर नाशिकमध्ये दर 12 वर्षांनंतर कुंभमेळा भरतो आणि याच कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 10 ते 15 हजार कोटी रुपयांचा निधी नाशिकमध्ये येत असतो, ज्याचं संपूर्ण नियोजन हे पालकमंत्र्यांकडेच असतं। म्हणून नाशिकमध्ये सध्या वर्चस्वाची लढाई बघायला मिळते। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून आजतागायत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। या पदावरून महायुतीमध्ये टोकाचे मतभेद आहेत। शिवसेनेच्या विरोधामुळे गिरीश महाजन यांना जाहीर झालेलं पालकमंत्री पद मिळू शकलं नाही। शिंदे गट दादा भुसे यांच्यासाठी आग्रही आहे, तर नाशिकमध्ये सर्वाधिक 7 आमदार असल्याच्या बळावरती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट छगन भुजबळ यांच्या नावाचा दावा करतात। थोडक्यात काय, तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये ही अघोषित युती विरुद्ध युतीची लढाई सुरू आहे। तर गिरीश महाजन असं म्हणतायत की पालकमंत्री असो वा नसो, मी नाशिकमध्ये मात्र नेहमी हजर असतो। अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतीलच।
सरकारने गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्त केलं आणि त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या कामाचा तगादा सुद्धा लावलाय. पण भुजबळ समर्थकांचा छुपा टोला हा गिरीश महाजनांवरती हाच आहे की जळगावच्या नेत्याला नाशिकच्या खड्ड्यांचं दुःख काय कळणार. नाशिकला नाशिकचाच पालकमंत्री पाहिजे. या स्थानिक विरुद्ध बाहेरचा या मुद्द्यांमुळे भुजबळांनी महाजनांची कोंडी केली आहे. आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. त्यासाठी हजारो कोटींचा निधी येणार आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन नाशिकचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. पण इथं मात्र खड्ड्यांच्या आडून पालकमंत्रीपदाची खुर्ची खेचण्याचा खेळ होताना दिसतोय. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे रोज सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतोय आणि आपले नेते मात्र पालक कोण यावरून एकमेकांवरती चिखलफेक करताना दिसतात. खरं तर पालकमंत्री निवडणं हे शक्यतो मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ ठरवत असतं. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचं घोंगडं देवेंद्र फडणवीसांनी का भिजत ठेवलंय की यामागे सुद्धा राजकीय खेळीच आहे का हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाशिकचा हा खड्ड्यांचा प्रश्न आणि पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्यासाठी नाशिकला छगन भुजबळांसारख्या स्थानिक नेत्याची गरज आहे का की गिरीश महाजन यांच्याकडेच कुंभमेळ्याची सूत्र असावीत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींच्या अशाच विश्लेषणासाठी आपल्या कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.